जाग्यावर खेळा. आणि मग अंधारा कोंदराचं आम्ही घाबरत गेलो बाबा खेळला, कारण आज सोनीला फोन घ्यायचा होता. आणि फोनला हात लावला की लगेच सोनी डोळा मोठा करून म्हणायचे ए खाली ठेव. चायला म्हणलं आपल्याला काही इज्जतच नाही रे. ए बाबा काळूबाई तू ठेव बाबा खाली, नाही तर उगाच करशील वाटलं त्या फोनचं. आता त्याचं कार्य ताराबाईला काय केलं मी काय माहिती, मोकर थोबाड बिघड वाकडं करायची. चायला म्हणलं आता पण म्हणलं मी क्यूट आहे ना. ती शिवडी म्हणायची तू थोबाड बघितलं का आरशात, माकडा सारखा दिसतोय माकडा. तर आमच्या येडूबाईला तर मोकार टेन्शन आलं, कारण फोनच लवकर भेटाना. आणि मग ते शिवडी तिथला फोन बघत होती कसा काय नाही का, आणि त्या येडीला तो फोन परत ठेवता येईना. म्हणलं असलं उद्योग करायचं काय आला, गपजक मारायची ना, आपलं नियार बसायचं एका जागेवर शांत. ती म्हणायची मी तुझीच बहीण आहे, मला कुठं जागेवर एका नियार बसता येते होई तू यावानी. म्हणलं खरंय मीच आता एका जागेवर नियार बसून घेतो, मग कसं तू पण नियार राहशील नाही का. अरे बाकीचे सगळे फोन घेऊन पार घरी गेले, तिकडे आमचं काहीच काम आहे ना. म्हणलं कोणी आंघोळ केली का नाही आपल्याच्या. आणि ह्या येडीचं तर वेगळंच येडचाळ चालू होतं. म्हणलं काय करावं हिला आता. आणि मग स्टोरी दाखवते म्हणते कशी ठुरी म्हणलं बोकडी घाबरलो होतो ना बाबा. ती म्हणायची मुसकडे पळ तिकडे, बोलूच नको माझ्या संग जा. आणि मग त्या सोनीला ते ओपनिंग करता येईना. म्हणलं अगं वरचे वड जोरात. आणि मग त्या फोनने नमस्ते केल्यावर कुठं सोनी खुश झाली बाबा. आणि भाऊने आपल्याला लय सहकार्य केलं, आपले सगळे व्हिडिओ बघतोय भाऊ आपला. आणि मग त्या सोनीला म्हणलं आपलं पार्टी बिर्टी पाहिजे नाही का. ती म्हणली पेढे खाऊन गप बसा चला घरी. पार्टीचं जाऊ द्या म्हणलं, आता पेढे खाऊनच खुश व्हा. आणि म्हणलं आता चला घरी. बरं आता आम्ही जातो घरी, तर तुम्ही लाईक आणि फॉलो सगळं करून टाका आणि भेटू उद्या.